सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। मागच्या सत्रामध्ये पाहिलं आपण चांगदेव भट्टाला कशी स्थिती झाली, चांगदेव भट्ट कशा आकाशात उडायला लागले, चांगदेव भट्टांनी खडा खांबुला खेळ कसा खेळला, किती वेळ खेळला, स्वामींकडून त्याला स्थिती झाली आणि म्हणून ते खेळ खेळत बसले। तर असे एकंदरीत बऱ्याच लीळा आपण मागच्या सत्रामध्ये पाहिल्या। आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत चांगदेव भट्ट हा एक लहानसा मुलगा कसा स्वामींना दररोज संध्याकाळी आरवण द्यायचा, भिक्षा मागून आणायचा। कारण बाईसा हंसराज तर समोर रुद्धपूरला गेलेले आहेत, स्वामींनी पाठवलेला आहे समोर, तर सर्व जबाबदारी आहे या मुलाकडे। तर संध्याकाळचं जेवण तो जो चांगदेव भट्ट आहे तो कसा द्यायचा। खैराळ्याला स्वामींनी पायातील चपला का सोडून दिल्या, का त्या चपलांचा त्याग केला, उपान्होचा त्याग केला, हे आजच्या सत्रामध्ये आपल्याला समजणार आहे। आणि आजच्याच या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे रुद्धपूरला पोहोचणार आहेत। तर तिथे पोहोचल्यानंतर स्वामी काय काय करतात, गुणप्रभू महाराजांजवळ गेल्यानंतर कसं तिथं जाऊन स्वामी उठबस कशी करतात, कसे वागतात, तिथे श्रीप्रभू महाराजांची कशी भेट घेतात, हे सर्व आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत। दोन ईश्वर अवतारांची भेट होणार आहे आणि त्यामुळे हे जे व्हिडिओ आहे सर्व शेवटपर्यंत ऐका, कुठेही मध्ये स्किप करू नका किंवा मध्ये सोडून जाऊ नका। दोन ईश्वर अवताराच्या भेटी कुठे होतात, कशा होतात, हे आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, त्याच्यावर या व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ नक्कीच मिळेल। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांना स्वामींच्या या चरित्रामध्ये, लीळा चरित्र ग्रंथामध्ये जर आवडी असेल, जिज्ञासा असेल, तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। कारण दररोज या चॅनलवर स्वामींचे नवनवीन चरित्र आणि ते पण अनुक्रमे, आज 10वी लीळा, परवाच्या दिवशी 100वी, 13व्या दिवशी 200वी लीळा, अशातला भाग नाही, अनुक्रमे चालू आहे आपला ग्रंथ। तर तुम्हाला जर आवडी असली या स्वामींच्या चरित्रामध्ये तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे, म्हणजे तुम्हाला स्वामींच्या नवनवीन चरित्राचं दररोज श्रवण होणार आहे या चॅनलवर। तर असो, जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे स्वामींचे चरित्र मी अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। आजचं चरित्र आहे लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 158। रात्री भिक्षान्न व्याळी करणे। रात्रीच्या वेळी स्वामी भिक्षान्नाची व्याळी करतात। ऐसे त्रिरात्री की पंचरात्री गोसावियासी अवस्थान झाले। अशा प्रकारे 3 रात्र किंवा मग पंचरात्र स्वामींना सिंगणापूरला अवस्थान झालेलं आहे। दुपाराचा पूजा सुरू आरोग्य प्रत्येही हरिभट्टाचा घरी होय। दुपारचा पूजा अवसर आणि आरोगणा म्हणजे दुपारचं जेवण दररोज हरिभट्टांच्या घरी स्वामींचं व्हायचं। वेळचा चांग देव भट्ट भिक्षा करीती। संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच 3रा प्रहारी चांगदेव भट्ट भिक्षा करायचे। मग गोसावियांसी व्याळी होय, आणि मग संध्याकाळची व्याळी चांगदेव भट्ट स्वतःच्या भिक्षांनामधून स्वामींना द्यायचे। पूर्वार्ध लीळा क्रमांक 159। वांकिये पांडेश्वरी वस्ती। वाकीला पांडेश्वराच्या मंदिरामध्ये स्वामींचा मुक्काम झाला। पूर्वार्ध लीळा क्रमांक 160। थुगावी रेमेश्वरी वस्ती। थुगाव या गावी रेमेश्वर नावाचं जे मंदिर होतं महादेवाचं, तिथे स्वामींना मुक्काम झालेला आहे।
मग गोसावी थुगावासी बीजे केले. स्वामी थुगावला गेले. देवळी वस्ती झाली. त्या रमेश्वराच्या मंदिरामध्ये स्वामींचा मुक्काम झाला. मग ईर दिसी गोसावी उदयाची देवळा उत्तरे परश्रेयासी बीजे केले. मग दुसऱ्या दिवशी स्वामी सकाळीच देवळाच्या उत्तर दिशेला परिश्रयासाठी गेले, म्हणजे शौचासाठी गेले. मग परश्रयो सारुणी उदका विनियोग झाला. आणि मग शौचाहून आले स्वामी. मग व्यवस्थित उदका विनियोग म्हणजे पाण्याचा वापर केला स्वामींनी, म्हणजेच काय तर हात पाय स्वच्छ धुतले. पूर्विली दारवठावडू. पूर्व दिशेच्या दारवठामध्ये दारवठाच्या समोर एक वडाचं झाड होतं. त्या वडातळी गोसावी नावेक उभे राहिले. त्या वडाच्या खाली स्वामी थोडे वेळ उभे राहिले. जव चांगदेव भट येती तव. चांगदेव भट्ट येण्याची वाट बघत होते स्वामी, आणि चांगदेव भट्ट येईपर्यंत त्या वडाच्या झाडाखाली स्वामी उभे होते. मग गोसावी बीजे केले. आणि मग स्वामी तिथून निघाले. कुणीकडे निघाले तर रामा नावाचं गाव आहे, त्या गावाकडे निघालेले आहेत स्वामी. पूर्वार्ध लीळा क्रमांक 161. रामालिंगाचा देऊळी आसन. रामा या गावी एका महादेवाच्या मंदिरामध्ये स्वामींना आसन झालेलं आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 162. सावुरी बाळ समुद्र अवलोकणी. रामा आणि साऊर हे गाव जवळजवळच आहेत, जास्त काय अंतर नाही दोन्ही गावामध्ये. तर साऊरला स्वामी गेले समोर, आणि साऊरला बाळ समुद्र अवलोकन केलेला आहे स्वामींनी. सावरी अड अवलोकनी चहू दिसा सर्व. मग सर्वज्ञ म्हणितले. साऊरला एक आड होता छोटा, त्या आडाला बाळ समुद्र म्हटलेला आहे इथे. आणि त्याला अवलोकन करून सावरी आड अवलोकनी चहू दिशा, आडाचं अवलोकन केलं चहू दिशांनी. मग सर्वज्ञ म्हणितले हा बाळ समुद्रमा. हा बाळ समुद्र आहे असं स्वामी म्हणतात. मग नाविकतेची चौबारा आसन झाले. मग बीजे केले. मग तिथेच त्या चौबाऱ्यावर स्वामी थोडा वेळ बसले, आणि मग स्वामी तिथून निघून गेले. पूर्वार्ध लीळा क्रमांक 163. तळवेली लिंगाचा देऊळी आसन. तळवेल या गावी स्वामींना महादेवाच्या मंदिरामध्ये आसन झालं. लीळाचरित्र पूर्वार्ध 164. खैराळा उपाढ्नो त्यागू. खैराळ या गावी स्वामींनी उपाढ्नोचा म्हणजे पायामध्ये स्वामींच्या जे उपाढ्न होते, जे वाहन होते, ज्या चपला होत्या त्या चपलाचा स्वामींनी त्याग केला. का त्याग केला तर ते समोर येणारच आहे चरित्रामध्ये. गोसावी खैराळे पातले. गावा पैलाकडे आसन झाले. स्वामी खैराळ नावाचं जे गाव आहे तिथे गेले, आणि गावाच्या पलीकडे आसनस्थ झाले. मग गोसावी अंशी चरणक्षाळन झाले. स्वामींना श्री चरणक्षाळन झालं, पाय धुतले स्वामींचे. कोण धुतले बरं आता इथे? तर इथे फक्त चांगदेव भट्ट सोबत आहेत, म्हणजेच हे इथे श्रीचरण स्वामींचे चांगदेव भट्टांनी धुतले. गुळा झाला विडा वळगविला. स्वामींना गुळा झाला, स्वामींना विडा दिला चांगदेव भट्टांनी. तेथोनी गोसावी नावेक पुढारे बीजे केले. तिथून स्वामी थोडं पुढं गेले. तव साळेचा कळसू देखिला. आणि थोडस पुढं गेल्यानंतर स्वामींना शाळेचे कळस दिसले. आता शाळा म्हटले, आणि शाळेला कळस कसं काय आले बरं? तर हे कळस कशामुळे म्हटलेलं आहे तर पूर्वीच्या काळामध्ये मंदिर हेच सर्वस्व असायचं. मंदिरामध्येच शिक्षण पण चालायचे, शाळा मंदिरातच चालायच्या पहिलं. आणि म्हणून स्वामींनी चरित्रकारांनी इथे उल्लेख केलेला आहे की शाळेचा कळस दिसला म्हणजे मंदिरातच शाळा चालायच्या, आणि त्या मंदिराला शाळा असं बोलायचे. आणि साहजिकच आहे, मंदिराला कळस असतोच. तर ते कळस स्वामींना दिसलेले आहेत. कारण पूर्वीच्या काळी गुरुकुळ पद्धती असायची, शिक्षण पद्धती. प्रत्येक गुरुकुळामध्ये मंदिर असायचे आणि मंदिरामध्ये शिक्षण चालायचं. किंवा गुरुकुळ जरी नसेल, एखाद्या गावामध्ये मंदिर असेल तर त्या मंदिरामध्येच शाळा चालायची. एवढं शिक्षण त्या काळात होतं. परंतु नंतर काय झालं, इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि सर्व इतिहास पुसून टाकला.
सर्व इतिहास बदलून टाकला की जुन्या काळामध्ये भारतामध्ये शिक्षण पद्धत काहीही नव्हती, हा खोटा इतिहास पेरला गेला. भारतामध्ये फक्त लोक नाग नाचवायचे. तुम्हाला माहितीच असेल की पाश्चात्य लोक भारताला म्हणजे सफेरो का देश म्हणायचे. सफेरे म्हणजे काय, ते नागाचे नाच करणारे, सफेरा त्याला हिंदीमध्ये सफेरा म्हणतात, नागाचे खेळ करणारे. तर हा खोटा इतिहास पेरला गेला आणि भारताची बदनामी करण्यात आली. बरं, आता तुम्हाला वाटेल की हे काय नुसतंच बोलतायत, तर यासाठी तुम्हाला उदाहरण म्हणण्यापेक्षा जर प्रमाण पाहिजे असतील तर नालंदा, तक्षशिला सारखे मोठे मोठे विद्यापीठ आपल्या भारतामध्ये होते. अमरावतीला एक मोठी रसायन शाळा होती, रसायन विद्यापीठ होतं अमरावतीला, पण आपल्या महाराष्ट्रामध्येच. असे मोठे मोठे विद्यापीठ पूर्ण भारतामध्ये होते त्या काळामध्ये, ज्या विद्यापीठामध्ये विदेशामधून विद्यार्थी यायचे आणि शिक्षण घ्यायचे. जे तक्षशिलेचं विद्यापीठ आहे ते ज्यावेळेस मुस्लिम आक्रांतांनी जाळून टाकलं, 6 महिने जळत राहिलं, तर तुम्ही सांगा ज्या विद्यापीठामध्ये एवढे ग्रंथ असतील की ते विद्यापीठ पेटवल्यानंतर 6 महिने ते ग्रंथालय जळत राहिलं, तर ते ग्रंथ जे जळाले ते ग्रंथ म्हणजे का नुसते कोरे कागद होते का, बंडल्याच्या बंडल असे रचून ठेवलेले नाही. प्रत्येक ग्रंथामध्ये अनमोल अशी ज्ञानाची संपदा होती, ज्ञान भरलेलं होतं, परंतु ते सर्व जाळण्यात आलं. मग एवढे मोठे उदाहरण आपल्या समोर असताना आपण असं का म्हणवून घेतो? आपल्या मनावर रुजवलेलं आहे. ज्याप्रमाणे एक म्हण आहे हिंदीमध्ये, उल्लू मर गए औलाद छोड़ गए. म्हणजेच काय, ते इंग्रज, खरे पांढरे इंग्रज तर निघून गेले, काळे इंग्रज इथंच आहेत भारतामध्ये अजूनही. जे इंग्रज मानसिकतेचे आहेत, जे इंग्रजांची मानसिकता होती तेच मानसिकता यांची पण आहे. आताही ते भारताला हीन समजतात. भारतातल्या ज्या रूढी परंपरा असतील, जे काही धार्मिक ग्रंथामध्ये जे परंपरा सांगितलेल्या आहेत, जे काही विधी व्रत सांगितलेले आहेत, त्यांची टिंगल उडवणारे लोक आहेत आणि स्वतःला पुरोगामी 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 म्हणून घेतात ते लोक. म्हणजे हिंदू धर्माला नावबोटं ठेवले, जुन्या संस्कृती रीतिरिवाजांना नावबोटं ठेवले, टिंगल उडवली की मग हे खरे पुरोगामी झाले. हे असे जे असतात अर्धवट विद्या जीवजाय सध्या लोक, यांना समजत नाही की आपण आपल्याच पूर्वजांवर हसत आहोत. हे जे परंपरा रूढी चालत आलेत आपल्या पूर्वजांनी ते पाळतच आलेले आहेत, आचरण करतच आलेले आहेत. म्हणजे या मूर्खांना हे समजत नाही, तथाकथित पुरोगामी लोकांना, की आपण आपल्याच पूर्वजांवर हसत आहोत. एकतर आपल्याला कोणत्या धर्मग्रंथाचा अभ्यास नाही. धर्मग्रंथांचा अभ्यास कोणी केलाय तर पाश्चात्य लोकांनी केलेला आहे. आपल्या हे जे तथाकथित पुरोगामी लोक आहेत ना, उड्या मारतात, 4 दिवसामध्ये कॉलेजमध्ये जातात पोर आणि उड्या मारायला लागतात पुरोगामी म्हणून, ह्यांच्यापेक्षा पाश्चात्य लोकांनी आपल्या धर्माचा, आपल्या धर्मग्रंथांचा, आपल्या संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे, त्यांना ते पटलेलं आहे. उदाहरणार्थ सगळ्यात मोठा वैज्ञानिक रॉबर्ट ओपनहायमर, ज्या वैज्ञानिकाने द्वितीय विश्वयुद्ध थांबवलं, त्याचं संशोधन असं एक होतं, त्यांनी एक हत्यार असा एक तयार केला होता की त्या हत्यारामुळे द्वितीय विश्वयुद्ध थांबलं. ते हत्यार कोणतं होतं तर ते हत्यार म्हणजे अणुबॉम्ब होता. तुम्ही जर युट्यूबवर सर्च केलं रॉबर्ट ओपनहायमर तर तुम्हाला बरीच माहिती मिळेल. त्या रॉबर्ट ओपनहायमरची ब्लॅक अँड व्हाईट 1945 सालच्या पूर्वीची व्हिडिओ क्लिप आताही युट्यूबवर तुम्हाला मिळेल. ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ आहे, चित्रफित जी आहे ती ब्लॅक अँड व्हाईट आहे, परंतु त्यामध्ये तो स्वतः गीतेचा उल्लेख करतो. आणि आताचे तथाकथित पुरोगामी ना गीतेचा अभ्यास करतात, ना कोणत्या धर्मग्रंथाचा अभ्यास करतात, फक्त उड्या मारत बसतात की हे सर्व थोतांड आहे, देव वगैरे काही नसतो, असेही काही म्हणणारे असतात. तर अशा लोकांच्या तोंडावर फार मोठी एक चपराक आहे. ते जर व्हिडिओ पाहिला तुम्ही तर रॉबर्ट ओपनहायमर यांचा. तर असो, विषयांतर जास्त नको व्हायला, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. तर मला एवढंच सांगायचं होतं, पूर्वीच्या काळामध्ये साक्षरता होती, निरक्षरता तेवढी नव्हती. कारण पूर्वीच्या काळामध्येच मोठे मोठे संशोधन झालेले होती. आता जे आपण बघतो आयुर्वेद शास्त्र, हे आयुर्वेद शास्त्र काय वैज्ञानिकांनी, पाश्चात्य लोकांनी तयार केलं का? नाही. अहो, औषधी घेतल्यानंतर तर माणूस ठीक होतोच, त्याच्यात काय मोठी
त्याच्यात काय मोठा मुद्दा नाही तो, परंतु साधं प्राणायाम म्हणजे श्वासोश्वास जर व्यवस्थित केले, श्वासोश्वासाचे जर आपण प्राणायाम व्यायाम जर केले तर माणूस निरोगी राहू शकतो. हे पण संशोधन कोणी केलंय? आपल्याच भारतीय लोकांनी केलं. परंतु म्हणजे दुःखाची बाब अशी आहे, दुर्दैवाची बाब अशी आहे की हेच योग जे आहे विदेशात फिरून ज्यावेळेस भारतात योगा बनून आला त्यावेळेस भारतातल्या लोकांना त्याचं महत्व पटलं. योगचा योगा झाला तेव्हा आपले लोक योगा करायला लागले. आधी योग म्हटलं तर कोणी करायला तयार नव्हतं. पाश्चात्य लोकांनी हमी भरली, हा याला फरक पडतो तर करायला तयार. म्हणजे किती गुलामगिरीची मानसिकता आहे आताही आपल्या मनामध्ये. त्यामुळे स्वतःच्या संस्कृतीचा स्वतःने अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या संस्कृतीचा अभिमान लोक नाही बाळगणार. आपली संस्कृती एवढी मोठी आहे, एवढी महत्वाची आहे की लोक खरंच पाळायला लागलेले आहेत अभिमान. ॲडॉल्फ हिटलर नावाचा जो द्वितीय विश्वयुद्ध करवणारा माणूस होऊन गेला, त्याने अक्षरशः भारतातले संस्कृत धर्मग्रंथ घेऊन गेला जर्मनीमध्ये. मोठ्या मोठ्या इंजिनियर लोकांना तिथे अध्ययन करण्यासाठी बसवलं आणि त्याच्यातले जे काही संस्कृत मध्ये जे काही मोठे सूत्र आहेत त्याचं ट्रान्सलेशन जर्मन भाषेमध्ये करून घेतलं आणि मोठे मोठे शस्त्र अस्त्र तयार केले त्याने संस्कृत धर्मग्रंथांपासून. आणि याच वैज्ञानिकांना अमेरिकेने उचललं. ज्यावेळेस हिटलर मेला 1945 साली द्वितीय विश्वयुद्ध संपलं, पूर्ण जर्मन जे काही वैज्ञानिक होते, जे काही इंजिनियर होते, त्या सर्वांना उचललं आणि अमेरिकेत नेऊन त्यांना तिथे कामाला लावलं. आणि त्यावेळेस नासा जे आहे अमेरिकेचं ते सक्सेसफुल ठरलं. आताही जर्मनीलाच का बरं इंजिनिअरिंगचा हब मानल्या जाते? कारण जर्मनीमध्ये आताही संस्कृत विद्यापीठ आताही आहेत. भारतापेक्षा तिथे मोठे मोठे विद्यापीठ 200 विद्यापीठ आहेत तिथं. तर अशी गोष्ट आहे, आपल्याला आपला अभिमान राहिलेला नाही. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल माझं म्हणणं तर तुम्ही सरळ जाऊन गुगलवर युट्यूबवर ऑपरेशन पेपर क्लिप सर्च करा, तुम्हाला बरीच काही माहिती मिळून जाईल. तर असा आपला जो भारत देश आहे, आपल्या भारत देशाची जी परंपरा आहे खूपच मोठी आहे. आणि त्यामुळे दिवसभर मी तुम्हाला सांगत बसलो परंपरेविषयी तरी ते परंपरेची महती संपणारी नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. तर स्वामींना तिथे शाळेचे कळस दिसले. मग उपाहनो फेडिल्या, पायातील उपाहनो काढले. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बटिका हे देखले का परमेश्वरपूर? बटिका चांगदेव भटांना स्वामी म्हणतात, हे परमेश्वरपूर आहे बर का. शाळेचा कळसू दिसतू असे. शाळेचे कळस आपल्याला दिसत आहेत. येत श्रीप्रभू राज्य करीत असती, इथे श्रीप्रभू महाराज राज्य करत आहेत. म्हणून रुद्धपूर दाखविले, असं म्हणून स्वामींनी रुद्धपूर दाखवलं. ऐसे म्हणून दोन्ही श्रीकर जोडून जय केले, असं म्हणून स्वामींनी दोन्ही श्रीकर जोडले आणि श्री गोविंद प्रभू महाराज की जय असं बोलले. आणि श्री चांगदेव भट्ट ही जय केले, चांगदेव भट्टांनी पण जय केला. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, हे काय का बटिका, येथून जय केले आणि तुम्हीही जय केले? स्वामी म्हणतात, काय बटिका, आम्ही जय केला म्हणून तुम्ही पण जयच केला का? तुम्हा साष्टांग लाभे की, तुम्ही साष्टांग दंडवत घातले पाहिजे असं स्वामी चांगदेव भट्टांना म्हणतात. घाला घाला दंडवते, घाला बरं दंडवत तुम्ही. चांगदेव भट्टी दंडवते घातली, चांगदेव भट्टांनी मग दंडवत घातले. मग गोसावी श्री प्रभूची महिमा निरोपित बीजे केले. आणि मग स्वामी श्री प्रभू महाराजांची महिमा निरूपण करत निघालेले आहेत रुद्धपुराकडे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 165. रिद्धपुरी श्री प्रभू दर्शन. रुद्धपूर या नगरामध्ये स्वामींना श्रीप्रभू महाराजांचं दर्शन झालं. नगरामध्ये म्हणण्यापेक्षा रुद्धपूरच्या अलीकडे थोडंसं एक आळंदीचं स्थान आहे. रुद्धपूर गावामध्ये आहे म्हटलं तरी चालेल किंवा गावखरी आहे म्हटलं तरी चालेल, एकदम जवळ आहे, रुद्धपूरच्या जवळच. तर अशा त्या रुद्धपूरच्या जवळ स्वामींना श्रीप्रभू महाराजांचं दर्शन झालेलं आहे. ऐसे गा श्री प्रभू ऐसे निरोपण करीत करीत मालहण देवीसी बीजे केले. स्वामी निरूपण करत निघालेले आहेत. जसं आपण मागच्या ओळीमध्ये वाचन केलेलंच आहे की स्वामी
श्रीप्रभू महाराजांचा महिमा निरूपण करत चालत आहेत. तर असे स्वामी सांगतात की असे श्रीप्रभू महाराज आहेत, असं स्वामी निरूपण करतात चांगदेव भट्टांना. आणि असं निरूपण करत करत मालन देवीपाशी जाऊन स्वामी पोहोचलेले आहेत. तर श्रीप्रभूची पावले देखिली आणि त्या मातीच्या धुरड्यावर श्रीप्रभू महाराजांचे पावलं स्वामींना दिसले. आणि मग स्वामी म्हणतात, बटिका देखिले का? बटिका पाहिलं का बरं? श्रीप्रभू आता येथे बीजे केले होते. श्रीप्रभू महाराज आता तिथे येऊन गेलेले आहेत. ये देखिली श्रीप्रभूची पावले, बघा हे श्रीप्रभू महाराजांचीच पावलं आहेत, असं स्वामी चांगदेव भटांना बोलतात. ऐसे म्हणितले रज बंदिले, असं म्हणून स्वामींनी तिथले रजाचं, ते रज म्हणजे काय? मातीचा बारीक धुरडा, ज्या धुरड्यावर श्रीप्रभू महाराजांचे पाऊल खुणा उमटलेले आहेत, ते धुरडा जो आहे, ते जे रज आहे, ते स्वामींनी वंदन केले. तेथ नावे का आसन झाले, तिथे स्वामी थोड्या वेळ बसले. आणि आताही मालन देवीला 2 स्थानं आहेत, एक श्रीप्रभू महाराजांचं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं, असे 2 स्थानं आताही तिथे आहेत. तिथे स्वामी बसले. स्वामींना तिथे गुळला झाला, स्वामींना तिथे विडा दिला चांगदेव भट्टांनी. आणि मग स्वामी तिथून निघाले परमेश्वरपुराकडे जाण्यासाठी, म्हणजेच रुद्धपुराकडे जाण्यासाठी. ऐसे परमेश्वरपूर पावले, परमेश्वरपुरापर्यंत जाऊन स्वामी पोहोचले. जवळजवळ रुद्धपुराजवळ पोहोचले. बाईसी श्रीप्रभू श्री पूजा केली. बाईसांनी श्रीप्रभू महाराजांना पूजा केली होती, कारण स्वामींनी सांगितलं होतं की आमच्या ठिकाणी जसा पूजा करतात तसाच गोविंदप्रभू महाराजांच्या ठिकाणी करा. श्रीप्रभू खेळाव्या मालन देवीकडे बीजे केले. श्रीप्रभू महाराज मालन देवीकडे खेळण्यासाठी आले होते. बाईसे तळ्याची पाळी बहिरविहीने उभे ठाकोनी गोसावी यांची वाट पाहते होती. स्वामी सर्व सांगत मालन देऊन निघालेले आहेत. आणि चरित्रकार समोर काय सांगत आहेत की नेमकं तिथं रुद्धपूरमध्ये काय घडलं होतं ते सांगत आहेत. तर नेमकं काय झालं होतं? श्रीप्रभू महाराजांचा पूजावस्थ बाईसांनी केला होता आणि श्रीप्रभू महाराज मालन देवीकडे खेळण्यासाठी निघाले होते. मालन देवीकडे खेळून स्वामी गोविंदप्रभू महाराज हे परत रुद्धपूरकडे निघाले. बाईसा भैरवाच्या तिथे तळ होतं, त्या तळाच्या पाळी उभं राहून श्रीप्रभू महाराज कधी येतील याची वाट बघत होत्या बाईसा. श्रीप्रभू मालन देवीशी खेळू करून आळंदियासी बीजे केले. श्रीप्रभू महाराज आळंदीला मालन देवीला खेळ करून आळंदीला आलेले होते. मागिलीची कडवणी गोसावी बीजे करीत असती. आणि श्रीप्रभू महाराजांच्या मागूनच स्वामी पण येत होते. तो बाईसी गोसावी अळगवणी देखिले. स्वामींना दूरूनच बाईसांनी पाहिलं आणि हर्षित झाल्या बाईसा. आणि तेथून धाव घेतली बाईसांनी. गोसाव्या उजूची आली. स्वामीकडे सरळ येऊ लागल्या बाईसा. पावत पावता गोसावी श्रीमुखे श्रीकरे श्रीनेत्रे तिही काकू वारिले. स्वामींनी श्रीमुखाने श्रीकराने श्रीनेत्राने काकू वारली, म्हणजे विशिष्ट प्रकारे वारलं, म्हणजे थांबवलं बाईसांना स्वामींनी की आमच्याकडे येऊ नका. सर्वज्ञ म्हणितले बाई रहा, थांबा. श्रीप्रभूकडे दाखविले. स्वामींनी श्रीप्रभूकडे खूण केली की श्रीप्रभू महाराजांकडे तुम्ही जा. आणि बाईसी दृष्टीची आळवे राहिली. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामींनी काय सांगितलं की श्रीप्रभू आहे तिथे आणि तुम्ही आमच्याकडे येऊ नका, कारण गुरुपुढे आपण उपाधी कशी स्वीकारावी असं स्वामींना वाटलं. आणि श्रीप्रभू इथे आहेत आणि त्यामुळे तुम्ही आमच्याकडे सरळ येऊ नका असं स्वामींनी बाईसांना सांगितलं. आणि मग दृष्टीच्या आड बाईसा थोड्याशा थांबल्या. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई श्रीप्रभू कोणीकडे खेळू करीत असती. श्रीप्रभू कुणीकडे खेळ करत आहेत बरं? बाईसी म्हणितले, बाबा हे नव्वती. बाबा आळंदियासी खेळत असती. स्वामींनी काय सांगितलं की इथे रुद्धपूरमध्ये आता तुम्ही आमच्याकडे यायचं नाही, पूजावस्त्र करायचा नाही. थोडक्यात स्वामींनी सांगितलं, कारण इथे श्रीप्रभू महाराज आहेत, गुरुसमोर अधिकृती करू नये हा संदेश स्वामींनी इथे आपल्या सर्वांना दिलेला आहे या चरित्राच्या माध्यमातून. आणि मग स्वामी बाईसांना विचारतात की श्रीप्रभू महाराज कुणीकडे आहेत? बाईसा उत्तर देतात, हे आळंदीमध्ये आहेत, श्रीप्रभू महाराज खेळत आहेत. मग तेथे विजय केले. स्वामी तिथे गेले. दोही देवा दर्शन झाले. दोन्ही देवाचं एकूण एकाला दर्शन झालेलं आहे. आणि सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बटिका हे देखले का श्रीप्रभू? हे पाहिलं का? हे श्रीप्रभू महाराज आहेत. आणि चांगदेव भटी दंडवत घातले. चांगदेव भटांनी साष्टांग दंडवत घातले श्रीप्रभू महाराजांना. गोसावी चांगदेव भटात ते सांडुनी पुढा विजय केले. स्वामींनी चांगदेव भटाला थोडस मागे ठेवलं आणि स्वामी पुढे निघाले. दोही आळंदी माझी श्रीप्रभू वेडे करिता ती. दोन्ही आळंदीच्या मध्ये
श्रीप्रभू महाराज वेडे करत होते. गोसावी सांगदेव भटा ते सांडुनी. दोन्ही आळंदी म्हणजे काय तर आळंदी नावाचं ठिकाण आहे तिथे आणि दोन्ही आळंदीच्या मध्ये स्वामी श्रीप्रभू महाराज जे आहेत ते वेडे करीत आहेत. एली आळंदी येसी तरी दुरी, पहिली आळंदी येसी तरी जवळी. अलीकडची आळंदी थोडी दूर होती, पलीकडची आळंदी थोडी जवळ होती. अशा स्थितीमध्ये अशा एका विशिष्ट अंतरावर श्रीप्रभू महाराज वेडे करीत होते. येतुल्या माणी दोही देवासी भेटी झाली. एवढ्या मानावर स्वामींची आणि श्रीप्रभू महाराजांची भेट झाली. गोसावी पुष्टविभागी क्षेमालिंगन दिले. स्वामींनी पाठीमागूनच श्रीप्रभू महाराजांना क्षेमालिंगन दिलं आणि श्रीप्रभू सिनमनेची श्रीप्रभू महाराजांना ते काही पटलं नाही. मेला जाय आले सोडी सोडी म्हणे स्वामींना. स्वामींना श्रीप्रभू महाराज म्हणतात, अरे सोड मला सोड, मेला जाय सोडी सोडी, सोडी ना म्हणे असं म्हणतात श्रीप्रभू महाराज. म्हणून कोपू नटले. श्रीप्रभू महाराजांना राग आला, रागाने नटले श्रीप्रभू महाराज आणि गोसावी सोडिले. श्रीप्रभू महाराजांना सोडलं स्वामींनी. श्रीप्रभू अधर कंपन केले. अधर म्हणजे श्रीप्रभू महाराजांचा खालचा ओठ जो आहे, अधर कंपन केले, हनवटी वगैरे हलायला लागली, कंपित झाली. श्रीप्रभू महाराजांना राग आला की असं अधर कंपन व्हायचं श्रीप्रभू महाराजांचं. दोन्ही श्रीचरण भूमी बुदबुद करी आफळीले. दोन्ही श्रीचरण जमिनीवर असे आपटले श्रीप्रभू महाराजांनी, आदळले. दगडे भूमी आफळली. दगडाने पण भूमी आफळली. आमचा गोसावी श्रीचरणातळी रज घेतले. दगड घेऊन भूमीवर मारले श्रीप्रभू महाराजांनी किंवा एकी वासनात विटा घेतल्या आणि अशा जमिनीवर फेकून मारल्या. आमचा गोसावी श्रीचरणातळील रज घेतले. श्रीप्रभू महाराजांच्या चरणाखालील रज आमच्या स्वामींनी घेतले. ते श्रीमुकुट बरी घातले. ते श्रीमुकुटावर रज घेतले स्वामींनी. तेसीची श्रीप्रभू गोसावी नगरामध्ये बीजे केले आणि तसेच श्रीप्रभू महाराज नगरामध्ये गेले, रुद्धपुर या गावामध्ये. तर अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आणि श्री गोविंद प्रभू महाराजांची भेट झालेली आहे. ही महत्वाची लीळा होती आजच्या या सत्रातील. तर शेवटपर्यंत तुम्ही या लीळेचं श्रवण केलं आणि त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होणार आहे. चरित्र नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वासनिक मंडळीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फेसबुक पेजवर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल. दोन्ही देवाच्या भेटी कशा झाल्या त्यांनाही हे कळेल. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांना अशाच विषयांमध्ये रुची असेल, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा असतील, श्रीप्रभू महाराजांच्या लीळा असतील, अशा विषयामध्ये त्यांची जर रुची असेल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. कारण दररोज नवनवीन लीळा मी या चॅनलवर अपलोड करत असतो. तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र नवीन अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल, त्याचं गोमट तुम्हाला मिळेल. तर आजचे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. उद्या भेटूया स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. समोरच्या लीळा खूपच सुंदर होणार आहेत बरं का, त्यामुळे दररोज ह्या चॅनलवरील सर्व लीळा ऐकत जा. दंडवत हो.